हाय गाइस, हॅपी रक्षाबंधन। तुम्ही कशा आहात? मी पण चांगली, तुम्ही पण बरा। मी आज ना हे बनवते, जेवण बनवणार आहे। आजचा माझा मेनू आहे दम बिर्याणी, मतलब म्हणजे वेगळी अशी व्हेजिटेरियनच्या सारखी बनवणार आहे। चिकन बिर्याणी बनवते आणि चिकनचं कालवण बनवणार आहे। तुम्हाला एकदा मी रेसिपीमध्ये करून पण दाखवले। आता मी तुम्हाला सुरू करण्याची तयारी करते आणि हाय गाइस, आज हॅपी रक्षाबंधन। आज तुम्हाला माझ्याकडून रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा। आज माझा आजचा मेनू आहे रेसिपीचा चिकन बिर्याणी, ते पण मी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आणि चिकनचं कालवण बनवणार आहे। आता माझ्या घरात पाहुणे यायची सुरुवात झाली आहे, त्यामुळे मी आता कामाला तयारी करते। त्यामुळे आज मी व्हिडिओ पण टाकता नाही आले माझे, त्यामुळे थोडं सॉरी। आता मी ना हे चिकन काढून ठेवलंय। चिकन याच्यामध्ये हे बघा, बघू शकता आणले आम्ही। आता हे 2 किलो चिकन आहे। तुम्हाला दिसत नसेल, 2 मिनिटं थांबा। हे बघा, मी आता हे चिकनच्या थैल्या आहेत 2, हे 1 किलोचं आहे, हे 1 किलोचं आहे। आता मी दोन्ही हे मिक्स करणार आहे आणि मिक्स करून त्याला थोडंसं वाफलून धुवून वगैरे ठेवून मस्त हे करते रेसिपी। आणि ना तयारीला लागते, लसूण खोबरं वगैरे सगळं सोलायची तयारी करते आणि तयारीला मग दाखवते मी कसे बनवते। हे बघा, मी एवढं मटेरियल काढून ठेवलंय आणि कापून पण ठेवलंय, तुम्हाला दाखवू शकते। बघा, कांदा, टोमॅटो आणि हे कोथिंबीर, हे सगळं मी कापून घेतले। आता ह्याला चिकनला आपण धुवून घेतलं, अजून एकदा पाण्याने धुवूया आणि ह्याला वाफवायला ठेवूया। आता सध्या मी गॅस चालू करते, तुम्हाला दाखवते मी गॅस चालू करून कसं ते। आता हे ठेवला कुकर त्यामध्ये वाफवायला। आता मी ह्याच्यामध्ये फ्राय करते तेल टाकून थोडंसं, आपल्याला थोडंसं वाफलून घ्यायचंय हे चिकन। हे बघा, तुम्हाला दिसत नसेल तर मी दाखवते, बघू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण तेल टाकले, आता आपण ह्या चिकनला धुवून घेतलं। हे बघा, पाणी पण आहे त्यामध्ये। आता मी ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकते आणि मग चिकनला ठेवते वाफवायला 10 मिनिटांनी। त्याचे पाणी सुटून कमी झालं की त्याला मी हे करते, बंद करून टाकते आणि आपण ना एक बिर्याणी आणि चिकनचं कालवण करायचं आहे, त्याची तयारी पण करायची। मग मसाला वगैरे तयारी करूया। मला बोललीच आहे बरोबर, येईल ते का हे जसा मोठा होता दुसरा, मग तू बोलली नको बोलली, तू मोठा होईल। हा, तो मोठा झाला असता तो टॉप। हा, तो टॉप आहे ना, मोठा झाला असता। मला आणला, मला हा बरोबर आवडेल तिला। हाय गाइस, हे बघा, तुम्हाला आता दाखवते। चिकन वाफलून झालंय। आपण आता बिर्याणीचा तांदूळच काढून ठेवलाय बघा। आता मी तुम्हाला 1 किलोला हा किती आहे, 1 किलोला ना थोडासा कमी टाकू शकतो। हे थोडं मी ह्याच्यातले अर्धी ठेवणार आहे आणि ह्या टोपामध्ये मी शिजायला ठेवते। आणि हे बघा, आपण त्याचं मटेरियल काढून ठेवले, अजून मला सामान काढायचं आहे। आता मी याची तयारीला लागते, तुम्हाला दाखवते गाईस, थोडं गडबडीत आहे। हे बघा, आता मी तांदूळ धुवून घेतलाय। आता ह्याच्यामध्ये अंदाजे मी पाणी टाकते आणि हा ना आपल्याला अर्धा कच्चा शिजवून घ्यायचा आहे। मी कलरचा भात बनवणार आहे, म्हणजे बिर्याणी चिकनची, तुम्हाला दाखवते। ह्याच्यामध्ये मी आता पाणी ॲड करते आणि ना ह्याच्यामध्ये मी मीठ नाही टाकणार आहे, कारण बिर्याणी बनवताना आपल्याला मीठ टाकायला लागेल। त्यामुळे मी आता पाणी ह्याच्यामध्ये ॲड करून ना थोडा अर्धा कच्चा मी याला शिजवायला ठेवते। बघू शकता तुम्ही, दिसते तुम्हाला। हे बघा, मी असं करून शिजवायला ठेवते। त्याला साईडून आपण असं करून घेऊया आणि हे असं अर्धा कच्चा शिजवून झाला तो दाखवते मी तुम्हाला। तोपर्यंत आपण त्याची तयारी करूया दुसऱ्याची सामानाची। हे लसूण सोलून घेतलाय, मिरच्या काढून घेतल्यात, अद्रकचे तुकडे करून घेतले आणि ह्याला मी सगळ्याला असं वाटून घेणार आहे, का तर आपल्याला बिर्याणी मसाल्यामध्ये टाकताना लागतो।
त्यामुळे त्याची तयारी करते फ्राय करण्याची। हे बघा गाईज, मी ना पहिला राहिलेलं शेंगदाण्याच्या कुटाचं होतं म्हणून मी जास्त भांडं धुतलेले नाही आणि ह्याच्यातच मी अद्रक, मिरची आणि लसूण ॲड केलं आहे। आता ह्याला मी बारीक वाटण करून घेते आणि आपण दुसऱ्या चिकनच्या कालवण्यासाठी ना आपण मटण काढून घेऊया। वल्ला नारळ घ्यायचा आहे, कांदे घ्यायचे 2-3-4 टमॅटो आणि कोथिंबीर, हे असं सगळं एकत्र करून ह्याचं पण मिश्रण करायचं आहे। मी तुम्हाला दाखवते, अजून ह्याची तयारी केलेली नाही मी। आता हे बिर्याणीची तयारी करते। हाय गाईज, हे बघा अर्धा कच्चा झाला आहे माझा आता शिजवून भात। आता मी याला ना असं हे करते, पाणी नितळायला ठेवते, कारण आपल्याला वाफेवर हा भात शिजवून घ्यायचा आहे कलर टाकून। त्यामुळे मी आता चाळणी धुवून घेतली आहे बघा, ह्या ही चाळणी, त्याच्यामध्ये हे काढून टाकते, म्हणजे ठेवते, म्हणजे हे पाणी नितळून जाईल। हे बघा गाईज, मी आता काढून ठेवलं आहे। आता हे वाफेवरती शिजवायचं, आपण ह्याच्यातून पाणी नितळायला ठेवलेलं आहे। आता आपण मसाला पण वाटून झाला आहे, तुम्हाला दाखवते बघा, हे बघू शकता। बघा, हा अद्रक लसूणची पेस्ट बनवून ठेवली मी। आता मी हा गॅस चालू करते आणि ना बिर्याणीची तयारी करायची आहे मला कलरची, आणि कलर पण आणून ठेवला आहे, मला कलर अजून दाखवला नाही। रेड कलर आहे, तो रेड कलर मी टाकणार आहे ह्याच्यात आणि कलरची बिर्याणी बनवणार आहे चिकन। हे बघा, आता माझं तेल गरम झाले, आता आपण कांदा टाकूया। टोमॅटो पण टाकला मी, त्याला चांगला फ्राय करून घेते आणि आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला पण टाकूया आता। मी आता दालचिनी आणि नंतर मी चक्री फूल पण टाकणार आहे त्याच्यामध्ये फ्राय करायला। हे बघू शकता कसं बनवते आणि ह्याला चांगलं लालसर करून घेते। आता अद्रक लसणाची पेस्ट पण मी आता ॲड केली आणि हे बघा कलरची बॉटल आहे ऑरेंज कलरची, आम्ही कलर पण ॲड करणार आहे, त्यामुळे दम बिर्याणी खूप छान होईल। आता बघा माझी, तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला कशी वाटते ते पण सांगू शकता। मी बिर्याणी मसाला पण ह्याच्यामध्ये आता ॲड करते बघा। मी आता ह्याच्यामध्ये हळद नाही टाकणार आहे, आपल्याला कलर येणार नाही। हे बघा, आता मी बिर्याणी मसाला टाकणार आहे ह्याच्यामध्ये, हे ॲड करते। हे बघा, तुम्ही बघू शकता आणि याचा कलर मी करून ठेवला आहे बघा एका पाण्याच्या ह्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता कसं वाटतं तुम्हाला ते। आणि हे बघा कालवणाची मी तयारी करून ठेवले, त्याला आता वाटण करायचं आपण नंतर। बघा, मी आता चिकन त्यामध्ये ॲड करते, मग आपण हावाला भाताचा ना करून घेतलेला आहे तो पण ॲड करायचा याच्यामध्ये। आणि मी आता बघा चिकन काढते आता याच्यातलं, तुम्ही बघू शकता मी टाकते आता। चिकन पण टाकून झालं आपलं, मस्त लालसर होते भाजून। आणि आता मी त्याच्यामध्ये ना मीठ पण टाकते चवीपुरतं। हे बघा, आता मीठ टाकून पण झालं, हलवून पण झालं। आता मी हे वाला ना गरम आहे अजून, आता टाकायला याच्यामध्ये ॲड करते। हे बघा, मी आता ना भात पण ॲड केला, आता मी ह्याला एकत्र हलवून घेणार आणि याच्यामध्ये मी कलर टाकणार आणि हे 10 मिनिटांनी वाफलायला ठेवणार झाकून, आणि नंतर तुम्हाला मी सर्व करून दाखवते कसं वाटतं ते बघा, माझे कमेंट्समध्ये सांगा। आणि आपण कालवण्याची तयारी करूया, त्याला नेहमीसारखं वाटण करून घेऊया आणि फोडणीला देऊया। हे बघा झाकून हे झाकून ठेवलं आहे बघा। आता मी आता याला ना झाकते चांगलं आणि याच्यावरती मी काहीतरी असं जड असंच ठेवते, म्हणजे पकड ठेवते, म्हणजे हे वाफेवरती चांगलं दम बिर्याणी आपली शिजून होईल। तुम्हाला सांगते आता चिकनची तयारी करते वाटण्यासाठी। हे गाईज बघा, आता आपलं नारळाचं वाटण पण झाले करून, आता हा टोप ठेवला कालवणासाठी तयारी करायला। आपण तयारी करतोय आता, मी याच्यामध्ये गरम झाला की तेल ओतते आणि हे मसाला फ्राय करायला टाकते। आणि आमचा नेहमीसारखा घाटी मसाला, लाल तिखट मिरची पावडर ती ॲड करणार आहे त्यामध्ये, आणि एव्हरेस्ट चिकन मसाल्याचे 2 पुडे आणले मी 1 किलोला, ते पण मी टाकणार आहे का तर त्याने टेस्ट येते म्हणून। हे आता मी ना ह्याच्यात तेल टाकते, 3 छोटे छोटे ह्या पळ्या आहेत त्या टाकते
आता ह्याला फ्राय करायला ठेवते मसाल्याला. हाय गाईज, हे बघा आपला लाल मसाला होत आलाय. आता आपला घाटी मसाला टाकते आणि एव्हरेस्टचे अजून पुढे मी अंड्यात हे आपण ऍड करणार आहे त्यामध्ये. हे बघू शकता तुम्ही टेस्टीसाठी. हे बघा आपण एव्हरेस्ट मसाला पण टाकून झाले आणि लाल तिखटवाले मिरची पावडर. आता मी त्यामध्ये चिकन ऍड करते आणि पाणी टाकते आणि कालवणाचा रस्सा बनवते. हे बघा आता मी कालवणाचा असं रस्साला पाणी ठेवले तर बनवते. बघा हे बघू शकता. आता याला चांगलं कढून देते. आम्हाला पातळ रस्सा पाहिजे. याच्यासोबत मी भाकरी पण बनवणार आहे आणि चपाती पण. उकळी आली की आपण काढूया आणि तुम्हाला सर्व करून दाखवते. मी सर्व करते. हे बिर्याणी बघा माझी अशी झाली आहे आणि हे आता कालवण देते आणि हे बाजरीची भाकरी आहे बघा. चिकनचा रस्सा आता मी ह्याच्यामध्ये सर्व करते. हे बघू शकता तुम्ही सर्व केले आता मी. हे बघा माझा चिकनचा रस्सा आणि ही दम बिर्याणी. कलरची करायला गेली ऑरेंज पण झाला पिवळा कलर, त्यामुळे सॉरी. आणि हे कसं वाटतं ते डिशमध्ये सांगा आणि कमेंट्समध्ये सांगा. बाय. नेक्स्ट टाइम भेटू दुसऱ्या रेसिपी.